याच्या खून प्रकरणामध्ये केवळ 2 आरोपी पकडून इतर आरोपींना आणि संशयितांना सोडून दिल्याचा प्रकार आकडा बाळापूर या ठिकाणी घडला। त्यामध्ये पोलीस लक्ष घालत नसल्यामुळे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष दिनेशभाऊ हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीतील समस्त कार्यकर्ते व त्यांचं कुटुंब यांच्या वतीनं पोलीस महानिरीक्षक नांदेड यांची भेट घेण्यासाठी व या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी एक निवेदन घेऊन अशी मागणी करून आज आम्ही त्यांच्याकडे आलो। आदरणीय दिनेशभाऊ हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोलीस महानिरीक्षक यांना बाकी उर्वरित आरोपींना त्वरित पकडण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती या माध्यमातून केली। जय भीम जय भारत। पंजाबराव मोरे आकडा बाळापूरचे जे खून प्रकरण आहे 30 नोव्हेंबरला जी घटना घडली त्या संदर्भानं हिंगोली जिल्ह्याचं पोलीस प्रशासन निपक्षपातीपणे या प्रकरणामध्ये चौकशी करून खऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी तत्पर आम्हाला दिसत नाही। गेल्या 1 महिन्यापासून यामध्ये कुठल्या प्रकारचं अजून ठोस प्रकारच्या आरोपीला अटक झाली नाही। तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई पोलिसांनी केलेली आहे। 2 आरोपीला अटक केली आणि त्याच्यामध्ये आम्ही फार मोठा तीर मारला अशा प्रकारचं पोलीस दाखवत आहेत। कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होऊन या प्रकरणामध्ये जी खून झाल्यानंतर जी मैताची डेड बॉडी ही बाहेर नेऊन टाकून पुरावे नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याच्यामध्ये जी गाडी वापरली त्या गाडीचा मालक कोण आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही, त्याच्यावर कारवाई का केली नाही हा आमचा एक प्रश्न आहे। त्यासोबतच या आरोपीचे कुटुंबातले इतर जे लोक आहेत त्या घराचा जो मालक आहे त्या घरात अजून कोण कोण होतं, गाडी कोण आणली, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, एकंदरीत जे 5-6 घंटे जो प्रकार घडला त्याच्यामध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजून कोण कोण आहेत, कोणाकोणाचे चेहरे आहेत या संदर्भात पोलीस हे सर्व प्रकरण झाकून ठेवून 2 आरोपीला अटक केली आणि हे प्रकरणाचा निपटारा लावला अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये आहेत। म्हणून न्याय जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे मोरे कुटुंबाला न्याय देण्यामध्ये आम्हाला सक्षम दिसत नाही। म्हणून आज आम्ही सर्वच आंबेडकर चळवळीचे नेते आज पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या प्रकरणाचा तपास हा एखाद्या दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत व्हावा, CID कडून व्हावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत। आम्ही आज निवेदन देऊन पत्र देऊन मागणी केलेली आहे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ यंत्रणेकडे द्यावी आणि सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये इतर आरोपी आहेत ते अटक करावेत।